नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. विविध मंदिरांमध्ये रामनवमी निमित्त धार्मिक वातावरणात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तुळशीबाग येथील राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे रामनवमी उत्सवानिमित्त राम जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. तसेच मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी भजन कीर्तनाचेही आयोजन करण्यात आलं. या भजन कीर्तनात हजारो भक्त सहभागी झाले होते. आणि सगळी मंडळी घेऊन दशरथ राजे अयोध्येमध्ये आले. आणि काय घडलं? वशिष्ठ महामुनी म्हणाले, आता राजा आता पुत्र कामेष्टी यज्ञाला सुरुवात केली पाहिजे. कैकेयीच्या हातामधनं तो पायस एका घाऱ्यानं घेऊन नेला. पण या तिन्ही राण्यांनी आपापल्या थोडा विभाग त्या कैकेयी मातेला दिला आणि या प्रसादाची सुचिन्ह त्या तिन्ही मातांच्या शरीरावर दिसायला लागली. प्रत्येकाला डोहाळे विचारले राजेश्वरा तुला काय हवं, तुला काय हवं. कैकेयीकडे फार विचित्र डोहाळे होते. ते 2 वर मागितले ना, ते मागून घेतले तिने. ते काय मागितले आपण जाणतो. सुमित्रा म्हणाली, माझ्या पुत्रानं प्रभू रामाची सेवा करावी. आणि कौसल्या माता म्हणाली, लंकेमध्ये जाईन वानरांच्या बरोबर आणि त्या रावणाचा निपात करीन. काय डोहाळे आहेत बघा. रामनवमी उत्सवानिमित्त पहाटे 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व गुण संपन्न असलेल्या व्यक्तीला आदर्श व्यक्ती म्हटलं जातं. याचा प्रभू श्रीराम हे मूर्तिमान रूप आहे. चैत्र मासातील नवमीच्या दिवशी पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला. त्यांच्या जन्माची आठवण म्हणून रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. तुळशीबाग येथील राम मंदिरामध्येही भजन कीर्तनाचं आयोजन करून आणि राम जन्माचा पाळणा हलवून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पुणे लोकसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे यांनी रोड शो करत मतदारांशी संपर्क साधला. लॉ कॉलेज रस्त्यावरील राजमहल येथून या रोड शोला प्रारंभ झाला. त्यानंतर नळ स्टॉप चौक, खिलारेवाडी, भांडारकर रस्ता, गुडलक चौक, फर्ग्युसन रस्ता, तुकाराम पादुका चौक, काँग्रेस भवन, कामगार पुतळा, मॉडर्न कॅफे, संचेती हॉस्पिटल, संगमवाडी, वाकडेवाडी, नतावाडी, गणेश खिंड रस्ता, खैरेवाडी, दीप बंगला चौक, वडारवाडी, होमी भाभा हॉस्पिटल आदी भागात या रोड शोद्वारे शिवाजीनगर मतदारसंघ ढवळून काढला. यावेळी मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे, रीटा गुप्ता, पुणे शहराध्यक्ष बाळा शेडगे, बड्डू ढोरे यांच्यासह मनसेचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रोड शोमध्ये सहभागी झाले होते. ठिकठिकाणी फटाके वाजवून या रोड शोचं स्वागत करण्यात आलं. सायंकाळीही ठाकरे यांनी खडकी, दापोडी भागात रोड शो केला. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेतील शालेय प्रवेश विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या हस्ते लॉटरी पद्धतीने निश्चित करण्यात आले. शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. संचालनालयाने राबवलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आलेल्या 270 शाळा आहेत. त्या शाळांमध्ये प्रवेश पारदर्शक पद्धतीने व्हावेत यासाठीच पालक, पत्रकार आणि शिक्षण विभागातील पदाधिकाऱ्यांच्या समक्ष लॉटरी काढण्यात आली. 1 किलोमीटर अंतर्गत येणाऱ्या शाळांतील प्रवेशाबाबत ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. आवश्यकतेनुसार दुसऱ्या टप्प्यातही प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन शिक्षण आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी यावेळी दिले. लॉटरी पद्धतीने निश्चित केलेले प्रवेश संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले असून पालकांना ते पाहता येऊ शकणार आहेत. SMS द्वारे ही प्रवेश निश्चित झाल्याची माहिती पालकांना मिळणार आहे. शाळांना लॉग इन ID स्वतंत्रपणे देण्यात आले आहेत. संकेतस्थळावर शाळांची यादी देखील दिसत असून ज्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत त्यांनी संकेतस्थळ पाहावे. त्याचप्रमाणे पालकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, पुणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी सुपेकर आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिक्षणाधिकारी उबाळे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी शिंदे यांनी पालकांना केलं. तसेच प्रवेश दिल्यानंतर सर्वच शाळांनी यादी संचालनालयाकडे पाठवायची आहे. त्यामुळे भविष्यात एकाच वेळी 2 शाळांत प्रवेश होणार नाहीत याची दक्षता घेता येणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या बोपोडी येथील पदयात्रेस मारुती मंदिरापासून सुरुवात झाली. यावेळी आमदार विनायक निमण, आमदार अनिल भोसले, दीप्ती चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, नगरसेवक बाळासाहेब बोडके, नगरसेवक कैलास गायकवाड, माजी महापौर सुरेश शेवाळे, दत्तात्रय गायकवाड, शैलजा खेडेकर, श्रीकांत पाटील, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र भुतडा, राष्ट्रवादीचे ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब बहिरट, अमित मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, आनंद छाजेड आदी मान्यवर कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. मारुती मंदिरात डॉक्टर विश्वजित कदम यांनी बोपोडी गावातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर जय मातृभूमी चौक, क्रांती चौक, पवळे चाळीत मतदारांशी संपर्क साधल्यावर पठाण चाळीतून रेल्वे लाईन ओलांडून पदयात्रा मुंबई पुणे रस्त्याच्या बाजूला आली. गोपाळ चाळीतून गांधीनगरमध्ये दाखल झाली. बोपोडी गावठाण हा परिसर बैठ्या घरांचा परिसर आहे. अरुंद रस्ते असल्याने येथे पायी जाणे सर्वांनी पसंत केले. गांधीनगर झोपडपट्टीतून संपर्क साधल्यावर सर्वच जण औंधच्या दिशेने सरकले. तेथे डॉक्टर आंबेडकर चौकात डॉक्टर विश्वजित कदम यांचे ढोल ताशांच्या पथकांनी मर्दानी थाटात स्वागत केले. पदयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पदयात्रेच्या मार्गावर चौकाचौकात प्रमुख कार्यकर्ते आजूबाजूच्या मतदारांना घेऊन स्वागतासाठी थांबलेले होते. त्यातही महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती. तसेच तिरंगी झेंड्यांच्या रंगांच्या पांढऱ्या साड्या परिधान केलेल्या महिलांचा ग्रुप मतदारांचे लक्ष वेधून घेत होता. डॉक्टर आंबेडकर चौकातील स्वागताचा स्वीकार केल्यावर पदयात्रा ही ब्रेमेन चौकाकडे मार्गस्थ झाली. तेथील कस्तुरबा वसाहतीनंतर इंदिरानगर येथे पदयात्रेचा समारोप झाला. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता.
त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. निवडणुकांमुळे शासनाने कायम विना अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांचा कायम हा शब्द वगळण्याचा निर्णय घेण्यात असल्याची टीका भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मुक्ता टिळक, मेधा कुलकर्णी, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर या प्रसंगी उपस्थित होते. पाटील म्हणाले, कायम विना अनुदानित शाळांचा कायम हा शब्द काढला तरी या शाळांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. राज्यातील सुमारे 37,000 शिक्षकांचे 10 वर्षांपासूनचे वेतन रखडले आहे. नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांमुळे शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून गुणवत्ता ढासळत चालली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या